अंगणवाडी पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचारी, आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या 3 दिवसांपासून लॉंग मार्च काढण्यात आला होता। अकोले तालुक्यातील राजूर येथून अहिल्यानगर पर्यंत हा लॉंग मार्च येणार होता। विखेंच्या लोणीतही तो थांबणार होता, परंतु या मोर्चातील मागण्यांबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी केली। मोर्चेकरांच्या तब्बल 14 मोठ्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेत विखेंनी आपलं सरकारमधील वजन दाखवून दिलं। किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांनी निझरणेश्वर येथील सभेत हा लॉंग मार्च थांबवल्याचे जाहीर केले। या लॉंग मार्चच्या मागण्या काय होत्या व कोणत्या मागण्या मान्य झाल्या हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। आदिवासी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी 3 दिवसांपासून राजूर येथून लॉंग मार्च काढण्यात आला। अर्धवेळ परिचारिकांचे मानधन, पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन, भंडारदरा धरणाचे पाणी आदिवासींसाठी मिळणे, वन जमिनी, घरांच्या तळजमिनी, कामगारांची मेडिक्लेम्स योजना, आशा स्वयंसेविकांचे मानधन अशा अनेक मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला होता। माकपच्या नेत्या मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, अशोक थोरात, उमेश देशमुख, जितेंद्र चोपडे, डॉक्टर अजित नवले आदी नेते या मोर्चात सहभागी झाले होते। 3 दिवसात या मोर्चेकऱ्यांनी सुमारे 58 किलोमीटर अंतर पार केले होते। हा लॉंग मार्च प्रशासनासाठी चिंतेचा विषय होता। 26 फेब्रुवारीला पालकमंत्री विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत काही प्रश्न अनिर्णित राहिले। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंतिम मान्यता आणि मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक होती। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने हालचाली करत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळ बैठकीत या विषयांवर शिक्कामोर्तब करून घेतले। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आदिवासी शेतकरी, कामगार आणि श्रमिकांच्या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने आंदोलकांनी हा लढा यशस्वी झाल्याची घोषणा केली। कोणत्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या ते आपण पाहू। या आंदोलनाच्या माध्यमातून श्रमिकांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या। आता अर्धवेळ परिचारिकांच्या मानधनात 2000 रुपये आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1000 रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे। तसेच भंडारदरा धरणाचे पाणी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने तातडीने सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त वन जमिनी आणि घराच्या तळजमिनी श्रमिकांच्या नावे करण्याच्या राज्यस्तरीय निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। बांधकाम कामगारांसाठी शस्त्रक्रियेसह इतर सर्व आजारांकरिता कुटुंब मेडिक्लेम योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि निराधार व्यक्तींच्या मानधन वाढीबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। शासनाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनावणे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि खुद्द मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोर्चेकरांशी संवाद साधून शासनाने घेतलेल्या 18 निर्णयांची माहिती दिली। या निर्णयानंतर लोणी गावाच्या सीमेवरील निझरणेश्वर मंदिर परिसरात हा लॉंग मार्च स्थगित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेऊन मराठा समाजासाठी भरीव योजनांची अंमलबजावणी केली। आता दुसऱ्याच दिवशी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी मंत्रालयात आपले वजन वापरून तातडीने 18 महत्त्वाचे निर्णय घेतले। मंत्री विखेंचे मंत्रिमंडळातील वजन वाढते व मंत्री विखे हे भाजपसाठी संकटमोचक ठरतात हेच यातून दिसून आले। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।